रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून वासंबे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. खासदार सुनील तटकरे यांचे अत्यंत जवळचे आणि कट्टर समर्थक माजी सरपंच संदीप मुंढे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात भाजप महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. वासंबे गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप मुंढे, काँग्रेस पक्षाकडून निखिल डवळे तर उबाठाकडून रोशन राऊत यांच्या पॅनलच्या प्रचारासाठी स्वतः खासदार सुनील तटकरे यांनी रसायनी येथील पक्ष कार्यालयात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवणारे उमेदवार म्हणून संदीप मुंढे यांचा प्रथम क्रमांक लागेल असा मला ठाम विश्वास आहे. एक ताकदवान उमेदवार समोर असल्याच्या नंतर मग हरकत काही माणसं घेत असतात आणि ते हरकत घेण्याच्या पाठीमागची कारण या निवडणुकीतला निकाल स्पष्ट कसा आहे याची जाण असलेलेच अशा वेळी हरकत घेतात. शेवटी गुणवत्तेवरती त्याचा विजय होतो असतो. त्याच्यापासून झाला आहे की आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक घेतला. आणि जर नेतृत्वाखाली बहुजन समाजाचा हित साधायचा असेल तर आपण इंडियामध्ये गेलं. पण हे जात असतानाच आम्ही आमच्या मूळ विचार सारे काम करतो. विकासाच्या कामाला गती त्या ठिकाणी देतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारमधले सगळे घटक पक्ष सोबतच लढवू शकतात अशा नका भाग आहे. आज राज्यात केंद्रात सगळ्या ठिकाणी आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आली. 89 साली पहिल्यांदा ज्यावेळेला आघाडीचं सरकार आलं 3 पासून 77ला आलं जनता पक्षामध्ये सगळे पक्ष विलीन झाले. त्याच्यामुळे एक थेट जनता पक्षाविरुद्ध काँग्रेस अशी लढाई झाली. पण गेल्या 36 वर्षामध्ये झालेल्या देशातल्या निवडणुका या आघाडी आणि युतीच्या माध्यमातून झाल्या. एकपक्षीय राजवट केंद्रात राज्यात ही काही अनेक वर्षात आलेली नाही. आपल्या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती लक्षात घेतात इथे सुद्धा 3 भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, 3 शिवसेनेचे आहेत, 1 राष्ट्रवादीचा आहे. पण आम्ही सगळेजण महायुतीमध्ये घटक पक्षाच्या आहोत. निवडणूक जरी परस्परांच्या विरोधात लढवत असलो तर आम्ही आमच्या सिद्धांतावरती, आमच्या कर्तृत्वावरती, उमेदवारांच्या निर्णय क्षमतेवरती या निवडणुकीला आम्ही समोर जातो आहोत. पण कुठली शक्ती समोर उभी आहे ती मला माहिती आहे. त्याच्याबद्दल मी कुठलाही वेगळा शब्दप्रयोग या ठिकाणी करणार नाही. पण आव्हानात्मक चुरशीच्या निवडणुकीमध्ये चांगल्या फरकाने संदीप आणि आमचे दोन्ही उमेदवार निखिल आणि रोशन हे 100% निवडून येतील. मतदारांच्या मध्ये आशावाद निर्माण करणं हे आमचं पक्षभूत सर्वांचं काम आहे. आणि म्हणूनच गेल्या महिन्याभरामध्ये अधिक प्रमाणामध्ये कर्जत खालापूरमध्ये आहे. 26 तारखेला सुद्धा कर्जत तालुक्यातल्या जवळपास सगळ्या मतदारसंघामध्ये किंवा 3 किंवा 4 मतदारसंघात मी प्रचाराच्या निमित्ताने फिरणार आहे. पुन्हा एकदा तारीख घेणार आहे. आणि सुद्धा गारेंसारखं एक जबरदस्त नेतृत्व या पक्षाच्या संघटनेचं नेतृत्व जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या अध्यक्ष करत आहे. ठीक आहे, ज्या कारणांच्यामुळे हे सगळं काय आहे न्यायालयीन बाब असल्यामुळे त्याच्यावरती मी काय अधिक बोलू इच्छित नाही. पण मला विश्वास आहे की या मतदारसंघामध्ये कर्जत खालापूर तालुक्यामध्ये समजा रायगड जिल्ह्यामध्ये या निवडणुका आम्ही पक्षीय पातळीवरती जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली लढतो. जिल्ह्यात अतिशय चांगले हेच पक्षाला मिळेल. 30 वर्षापूर्वीच्या निवडणुकीची समीकरणं वेगळी होती. त्याच्या आधी मी 85 विधानसभेची निवडणूक लढली. त्यांना 40 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेला तर आणखीन वेगळी होती निवडणूक. आताची निवडणुकीची संबंधात रणनीती पूर्णपणाने बदललेली आहे. आता का बदलली, कशासाठी बदलली त्याची काही कारणमीमांसा मी या ठिकाणी करणार नाही. पण ज्या वेळेला नवीन घटना होत असतात, नवीन राजकीय परिमाणे निर्माण होतात त्यावेळेला निवडणुकीमधला एक लढण्याचा ढाचा बदलतो. उत्तर रायगडमध्ये हे सगळं खूप अधिक आहे. त्या तुलनेमध्ये ते सगळं कमी आहे. पण निवडणूकच असते. त्याच्यामुळे ती का कशासाठी तशी आहे निवडणूक हे विचारण्यापेक्षा निवडणुकीमध्ये यश मिळवणं हा महत्त्वाचा गाभा आहे. आणि ते यश मिळवत असताना निवडणुकीच्या दृष्टीतून जे तंत्र अवलंबावं लागतं त्या सगळ्या तंत्रासह आम्ही या निवडणुकीमध्ये पक्ष आणि मित्र पक्षासह उतरलेलो. मतदारसंघातील राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे.
म्हणून आपण पाहिलं की मागच्या झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाड, श्रीवर्धन, त्यानंतर पेण आणि मग इथे वेगळी आघाडी झाली. रोह्यामध्ये स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढतात. मुरुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे इतर मित्र पक्ष एकत्रित लढतात. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रित लढले. या विरोधात सगळे पक्ष, राजकीय प्रमुख पक्ष, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, एकत्रित आले. खोपोलीमध्ये तसंच, माथेरानमध्ये तसंच. आता तेच सध्या उत्तर आणि दक्षिण या दोन भागाच्या मध्ये असल्यामुळे अशाच पद्धतीची निवडणूक आहे. तरी दोन्ही पद्धतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामोरं जात आहे. त्या निवडणुकीचं निकाल काय होता? सर्वाधिक जागा राष्ट्रवादी जिंकली 71. आता अशी समीकरण आहे. यावेळेला सुद्धा निकाल असाच असेल, सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या आलेल्या पाहायला मिळेल. त्याच्यात ही एक अग्रक्रमाने असेलच असा विश्वास व्यक्त केला. नमस्कार, मी संदीप सुदाम मुंडे, वासंबे जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण मतदारात उभा आहे. मी आमची महाविकास आघाडी आमची झालेली आहे. जिल्हा परिषदमधून मी स्वतः उभा आहे, आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे. तसं वासंबे पंचायत समितीमधून रोशन राऊत उबाटामधून उभे आहेत. सांबार्ली पंचायत समितीतून निखिल ढवळे हे उभे आहेत काँग्रेस पक्षातर्फे. ज्या पद्धतीने ग्रामीण मोठं पहिली गोष्ट, जिल्हा परिषद वासंबी जिल्हा परिषद लागूनच इंडस्ट्री एरिया आहे, पाताळगंगा इंडस्ट्री एरिया आहे. तर पाताळगंगा इंडस्ट्री एरियाचा तसा आता जे तरुण आता जे इंजिनियर होत आहे किंवा आज क्वालिफाईड आज सगळे तरुण आहेत, त्यांना इथे म्हणजे 1 किलोमीटरवर कारखाना सुद्धा त्याला स्थानिकांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे सर्वप्रथम हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे इथे आरोग्य केंद्र नाही आहे. आता आरोग्य केंद्र इथे आदिवासी वाडे खूप आहेत आणि लोकसंख्या खूप आहे. खोपोली आणि नंतर पनवेल याच्यामधली सर्व त्याच्या खालोखाल ही बाजारपेठ मोपाडी गणली जाते. त्यामुळे आरोग्य केंद्र होणं गरजेचं आहे. आता हे शहरीकरण आता झपाट्याने होत असताना इथे सर्व नाना पार्क होणं गरजेचं आहे. नंतर स्थानिक लहान मुलांना खेळण्यासाठी इथे मोठं गार्डन होणं गरजेचं आहे. इथे असे हे महत्त्वाचे मुद्दे. आणि नागरिकांना वाढल्यामुळे इथे पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शेतकरी टिकला पाहिजे. शेतकरी टिकले तर आपण टिकणार आहोत. पण इथे अशा प्रकारे सर्व जमिनी ही MIDC असेल किंवा सरकारला गेलेल्या आहेत पूर्वी, आणि ते कारखाने उभे झालेले आहेत. जे काही शेती आहेत त्याच्यासाठी नक्की शेतीसाठी काय नवीन त्यांना योजना करता येईल याच्याकडे लक्ष देणार आहे. आता तिथल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण इथे फुटबॉलचे टुर्नामेंट आयोजित केल्या होत्या, हॉकीच्या टुर्नामेंट आयोजित केल्या होते इथे आपण. तसेच शरीराची स्पर्धा तरुणांसाठी आपण आयोजित केल्या होत्या. आत्ताच आपण रायगड जिल्हा कॅरम स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तसेच आपण थ्रोबॉलची स्पर्धा आयोजित केल्या होत्या. खेळाडूंना पोहोचवणे जे आपल्याला इथे खेळाडूंना जे आपण प्लॅटफॉर्म आपण तयार करून दिलं होतं, एक क्रीडा संकुल व्हावं असं एक आपण त्याच्या पाठीमागे आपण एक आपला उद्देश आहे. ह्या परिसरामध्ये चांगले खेळाडू इकडे आहेत नसताना परिसरामध्ये क्रीडा संकुलसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपण माझं एक स्वप्न आहे का इथे कचराचा विल्हेवाट लावण्यासाठी एक चांगला प्रोजेक्ट व्हायला पाहिजे. कारण का लोकसंख्या वाढल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. गेली 7-8 वर्ष आमचे प्रयत्न चालू आहेत का जेणेकरून इथे कचऱ्याचा प्रोजेक्ट व्हावा. त्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत, पण नक्की त्या येणाऱ्या काळामध्ये त्या तांत्रिक अडचणी दूर करून इथे कचऱ्याचे विल्हेवाट लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तटकरे साहेबांचं मार्गदर्शन इथे वेळोवेळी लागतं. कारण का जो या वासंबे जिल्हा परिषद वार्डामध्ये मला एक अभिमान आहे की सर्वात जास्त विकास कामं ही तटकरे साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. त्यामुळे तटकरे साहेबांचा आशीर्वाद कायम आपल्याबरोबर आहेच. तसेच मनोज शेठ भोईर असतील, तसेच बाळराम पाटील असतील, तसेच काँग्रेस पक्षाचे महेंद्रसिंह घरत असतील, मनसेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्र पाटील तेही आपल्याबरोबर असतील. तर त्यांचा नक्कीच आपल्या पाठीमागे सपोर्ट असणार आहे. या मतदारसंघामध्ये शेवटच्या घटकापर्यंत आपण कामे केलेली आहे. माझ्या आदिवासी बांधव असतील त्यांचे दाखले काढण्यापासून, म्हणजे
बौद्ध समाजाचे माझे बांधव असतील, त्या जे तरुण असतील त्यांना लॅपटॉप असू दे, संगणक असू दे, व माझे दिव्यांग बांधव असतील त्यांना स्कूटीची योजना असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जो सरकारी जो लाभ असो आपण दिलेला आहे, वैयक्तिक पण आपण त्यांना प्रत्येक याला आपण मदत केलेली आहे. त्यामुळे रस्ते असतील, गटारे असतील, आज दानपाटापासून ते मोपड्यापर्यंत रात्री जी तरुण आज जे जॉबला जातात किंवा कॉलेजला जातात, येताना तिथे स्ट्रीट लाईट नव्हत्या, त्यामुळे रात्री येताना थोडंसं भीतीचं वातावरण होतं. पण तटकरे साहेबांच्या माध्यमातून लहान आपट्यापासून तर सेगरोडपर्यंत आपण आज सोलर दिवे लावलेले आहेत व प्रत्येक गावामध्ये आपण सोलरचे हॅमॅक्स लावलेले आहेत. त्यामुळे मला एक विश्वास आहे की नागरिक नक्कीच ते विचार करून मला पाठिंबा देतील. तसेच कोरोना काळामध्ये जेव्हा काही लोक घराच्या बाहेर पडत नव्हते, त्यामुळे आपण कोरोना काळामध्ये रसायनीमध्ये पहिले लसीकरण चालू केलं. आपण म्हणजे आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण पहिले चालू झालं, एकच उपकेंद्र असेल इथे आपल्या माध्यमातून आपण लसीकरण चालू केलं. तसंच प्रत्येक घटकाला आपण त्यावेळेस जाऊन त्याला प्रत्येक अन्नधान्य असेल आपण त्याची मदत केलेली आहे. तेव्हा रस्त्यावर कोणी फिरत होतं, आम्ही स्वतः प्रत्येक जो कोविड पेशंट असेल प्रत्येक घरी जाऊन आम्ही त्याला डॉक्टरला घेऊन जाऊन त्याची आपण विचारपूस केलेली आपण त्याची. त्यामुळे मला ही कामं केल्यामुळे मला विश्वास आहे का जनता आपल्या पाठीमागे उभी राहणार आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रसायनी. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.